महाराष्ट्राच्या राजकारणाचा आज महत्त्वाचा दिवस असून आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार औपचारिकरित्या आपला पदभार सांभाळणार आहे आणि या पदभार सांभाळण्याच्या आधी सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर चैत्यभूमीवरती देखील अभिवादन करण्यासाठी येणार आहे। मी सध्या उभा आहे दादर चैत्यभूमी परिसरात आणि आपण पाहू शकतो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळताच या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच डॉग स्क्वॉड असेल, पोलीस असेल, साध्या गणवेशात, इतर गणवेशात असे पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो चारी बाजूला या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर काही दिवसापासून ज्या चर्चा सुरू होत्या आज अधिकृतरित्या औपचारिकरित्या सुनेत्रा पवार जे आहेत ते आपला पदभार सांभाळणार आहेत। एकंदरीत चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर पुन्हा एकदा इकडनं मुंबईच्या दिशेला ते निघणार आहेत आणि त्याचबरोबर आपला पदभार स्वीकारल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्यालय याला देखील भेट देणार आहेत। मात्र त्याआधीच आपण पाहिलं गेलं तर चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात झालेला आहे। कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी वादविवाद किंवा कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था यावर गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।